नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण तळणीचे मोदक कसे बनवायचे आहेत ते बघणार आहोत। गणपती बाप्पा आलेले आहेत। आता त्या पद्धतीने आपल्याला गणपतीसाठी नैवेद्य बनवायचे आहेत। तर बघा, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे। आता हे आपण गुळ खोबऱ्याचे मोदक बनवणार आहोत। आता गव्हाचं पीठ जे आहे ते आपण जसं पोळीसाठी जसं मळतो तसंच आपण हे गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे। आणि सारण जे आहे ते 1 कप खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धा कप गूळ घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकून घ्यायची। तर आता हे सारण कसं तयार केलं, तर एक कढई ठेवली होती गरम करण्यासाठी। त्यामध्ये आपण पहिलं खोबरं घालून घेतलं। खोबरं जे आहे ते हलकंसं फ्राय करून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप गूळ घालून घेतला आणि गूळ घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलं। परतून घेतल्यानंतर ते कढईतून बाजूला काढून ते थंड होऊ दिलं आणि अशा पद्धतीने आपले हे सारण जे आहे ते तयार झालेलं आहे। आणि याची छोटी छोटी गोल वाटी बनवून त्यामध्ये हे सारण भरून अशा पद्धतीने आपल्याला मोदकाचा आकार जो आहे तो द्यायचा आहे। तर हे बघा, सगळे मोदक जे आहे अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे। एकदम साध्या सिंपल पद्धतीने असे मोदक आपण सगळे तयार करून घेतले। आता कढई ठेवलेली आहे आपण गरम करण्यासाठी। त्यामध्ये तेल घालून घ्यायचे। तेल चांगलं पूर्ण गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोदक घालून घ्यायचे आणि ते व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे। हे बघा, व्यवस्थित आपण हे मोदक जे आहे ते तळून घेणार आहोत। एकदम गॅस कमी ठेवायचा, जेणेकरून आपले मोदक जळणार नाही आणि हे सारखे हलवत त्या पद्धतीने आपल्याला हे मोदक जे आहे ते व्यवस्थित हे करून घ्यायचे, तळून घ्यायचे। हे बघा, तर असे सगळे मोदक जे आहे ते व्यवस्थित तळून घ्यायचे। तर अशा पद्धतीने तुम्ही सगळे मोदक तळल्यानंतर की आपण गणपती बाप्पाला मस्त तळणीच्या मोदकाचा नाहीतर गूळ खोबरं याचा मोदकचा नैवेद्य जो आहे तो देऊ शकतो। हे बघा, सगळे मोदक आपले व्यवस्थित तळून झालेले आहेत। राहिलेले मोदक पण आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत। तर खूप सोपी रेसिपी आहे। आवडली तर व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता ही गूळ खोबऱ्याचे मोदक जे आहे बनवायला सोपे आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागतात। अजून कुठले नवीन व्हिडिओज तुम्हाला आवडतील तेही कमेंट्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडतात की नाही तेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। हे बघा, सगळे मोदक आपले तयार झाले आहे। गणपती बाप्पासाठी आपला नैवेद्य तयार आहे। व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।